याच स्पर्धेचा एकत्रित दुसऱ्या दिवसाचा हा पहिला क्वार्टर सेमीचा सामना आहे अ गटातील. तो म्हणजेच आई बिटलाई उमरेवाडी अडिया त्यांचा प्रतिस्पर्धी संघ अलोरी गावातील शिवगंगा अलरी श्रेयाची या ठिकाणी ही जोडी असेल. ती जोडी देखील या ठिकाणी आपण पाहिली तर पहिला जो प्रशंसक गुण होता ना तो याचा आई बिटलाई उमरेवाडी संघाने या ठिकाणी प्राप्त केला. परंतु याच्यानंतरचा दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना दुसरा क्वार्टर सेमीचा सामना ज्याच्याकरिता या ठिकाणी पहिला पुकार दिला जातोय आणि संघ असेल ते म्हणजेच जय हनुमान कळंबस्ते विरुद्ध काळेश्री काणे मोडकवाडी. जय हनुमान कळंबस्ते विरुद्ध काळेश्री काणे मोडकवाडी अशा पद्धतीचा हा या ठिकाणी आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे ज्याच्याकरिता पहिला पुकार देऊन झालेला आहे. परंतु आता या ठिकाणी पाहायचा इथे देखील हा माझ्यामध्ये 5 समान जो खेळाडू आहे ज्याने हा चढाईमधला गुण प्राप्त केला. 5 पहिल्या नक्कीच चढाईमध्ये या ठिकाणी एक गुण प्राप्त केला. अनिकेतला मैदानाच्या बाहेर जावं लागते आणि संकेत दाखल झाला. दोन्ही सामन्यात ज्याने चांगले संकेत दिले ज्याने चांगली कामगिरी केली अशा प्रकारचा हाच कन्फ्रॉम आई बिटलाई उमरेवाडी संघाचा संकेत म्हणून दाखल झालाय आणि त्याने सहजरित्या एक वेगळ्या अशा प्रकारची चढाई करत असताना प्रतिस्पर्धी संघातील मंत्ररक्षक खेळाडू जो आहे त्याला सहजरित्या या ठिकाणी बाद केला असेल आणि त्याला बाद केल्यानंतर नक्कीच सलगची 2 वर्षाची तालुक्याच्या संघात या ठिकाणी नेतृत्व केलेला खेळाडू आपण प्रतिस्पर्धी संघातील उजवा कोपराक्षक विशाल आणि त्याच्या साथीला संकेत या 2 खेळाडूंनी त्याची पकड मात्र एक अचूक वेळेमध्ये या ठिकाणी घेतली. नंतर त्यांचा संघ या स्पर्धेत एक प्रबल दावेदार म्हणून ओळखला जातो. त्याला आपण सेमीफायनलचा संघ म्हणून ओळखतो. अशाच हाचा बिटलाई उमरेवाडीचा संघ आहे. परंतु ज्याला आपण या ठिकाणी फायनलिस्ट म्हणून ओळखतो ह्या वर्षामध्ये असाच जय ऍडव्हान्स अँकरवर केला जातोय. सराई पटोले त्याला अनेकदा आम्ही रोखताना पाहिलेला आहे. अशाच पद्धतीचा एक चांगला आणि बेस्ट अँकरवर या ठिकाणी त्याचं कारण म्हणजेच ह्या संघाने घेतलेली आतापर्यंतची मेहनत आतापर्यंत या संघाच्या बाबतचा उल्लेख फार महत्त्वाचा केला जातो. बिटलाई उमरेवाडी संघ जर म्हटलं तर नक्कीच आणि चढाई सुपर डेकर अशा प्रकारच्या माध्यमातून
असतात 2-5 म्हणजे 3 गुणांची या ठिकाणी आघाडी असताना संकेत पत्र पाहिजे जो कोपऱ्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय आणि आक्रमण करीत असताना तदनंतर जे पुढील 2 जे कोपराक्षक आहेत त्यांच्या या ठिकाणी आढावा घेणारी या ठिकाणची ही चढाई देखील होती आणि ती चढाई झाल्यानंतर पहा पुन्हा एकदा नवीन अशा प्रकारचा हा डावपेच आहे. तुमच्याकडे कोणताही खेळ म्हटला ना तर 2 प्लॅन असतात ए प्लॅन आणि बी प्लॅन. जेव्हा तुमचा ए प्लॅन काम करत नसतो तेव्हा बी प्लॅनच्या दिशेने वारंवार संघ जात असतात. अशा प्रकारची या ठिकाणी हा बी प्लॅनचा वापर केला जातोय. परंतु ज्याला मागील तिसऱ्या रोखलं गेलं होतं असा अनिकेत वरती पुन्हा संघाने विश्वास दाखवलेला आहे आणि विश्वासाला सार्थ होणारी ही चढाई या ठिकाणी होते आणि सार्थ चढाई करत असताना मात्र पाहायचं आहे एक नजर हटी आणि दुर्घटना घटी अशीच पकड या ठिकाणी होते. आता देखील 3-5 अशा पद्धतीची या ठिकाणी खेळ परंतु तदनंतर या ठिकाणी अथर्व दाखल झालाय. जो खेळाडू फार महत्वाचा आहे ज्याच्याकडे उंची आहे ज्याच्याकडे ताकद आहे अशा प्रकारचा बलशाली खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय. अशा प्रकारचा बलशाली खेळाडू या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. तदनंतर संकेत म्हणजेच अशा पद्धतीचा माझ्यामध्ये हा क्वार्टर सेमीचा सामना आहे. माझ्यामध्ये हा पहिला तर 10-5-10 अशा 20 मिनिटांच्या कालावधीचा सामना आहे. म्हणजे 19 मिनिटांमध्ये तुम्ही जर चांगला खेळ केला तर 20वा मिनिट तुमच्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे याच 20 मिनिटांचा योग्य रीतीने वापर करणाऱ्या संघासाठी मात्र अशा प्रकारची खुश खबर आहे की ज्याला कोणता तरी चषक आणि कोणता तरी पारितोषिक या ठिकाणी ऑन होईल. अलोरे संघ देखील परत शुभगंगा अलोरे संघाचा चढाईपट्टी या ठिकाणी गणिताला स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये इथे चढाईला प्रारंभ केला आणि चढाईला प्रारंभ करत असताना समोरपर्यंत 2-2-2 अशा 3 चेनचा खेळ आहे. तीन विरुद्ध 6 परंतु हा सामना तुम्ही शेवटपर्यंत पहा. हे सांगितलं कोणाच्या माध्यमातून जात आहे तर ह्याच दोन्ही संघांच्या माध्यमातून संकेत मात्र पाहायचा आहे एका खेळाडूला म्हणजे उजवा कोपराक्षक जो खेळाडू आहे ज्यांनी या अगोदर टेक्निकल स्वरूपाचा गुण म्हटलं तर एक काही करू शकतो अशा प्रकारचा टेक्निकल स्वरूपाचा गुण आहे. कारण मी बाकी सर्व काही विसरू शकतो परंतु टेक्निकल गुण मी कधी विसरू शकत नाही. 3-8 कारण एक टेक्निकल गुण आहे परंतु ज्याची किंमत पाहिली तर 4000 होती हे मला परवा समजलं. 3-8 अशा पद्धतीचा सामना आणि ज्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघात 3 खेळाडू आहेत परंतु त्यांना संधी अशा पद्धतीची आहे की एकंदरीतच सुपर टॅकल करण्याची संधी असेल. परंतु ज्याच्यातीलच पुन्हा एकदा उजवा जो कोपराक्षक खेळाडू आहे ज्याला मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा सुंदर अशा 3-9 अशा पद्धतीचा सामना त्या ठिकाणी असणार आहे. परंतु तदनंतर या ठिकाणी परत हा जो खेळाडू आहे ज्याला इथे पकड नक्की चांगल्या पद्धतीने आहे. कोपराक्षक विशाल आणि फार महत्वपूर्ण अशा पद्धतीची दोन्ही डिपार्टमेंटमध्ये कामगिरी करतो. ऑल आउट केला जातोय. परंतु या ठिकाणी पहा नक्कीच पहिल्या क्वार्टर सेमीच्या सामन्याचं आणि मध्यंतरपर्यंत गुणापला आता मात्र पहा याच सामन्यातली एकंदरीतच शेवटची 10 मिनिटे या ठिकाणी शिल्लक आहेत आणि 10 मिनिटांमध्ये 10 गुणांची आघाडी देखील आहे आणि 10 मिनिटात 10 गुणांची आघाडी असताना जी केली जाते 13 विरुद्ध 4 अशा पद्धतीचा चालू सामना आणि चालू सामना अशा पद्धतीचा का आहे तर पहिल्याच डावामध्ये पाहिले तर पहिला लोन दिलेला आहे. पहिला लोन कुणी दिलाय तर याचा
आई विठलाई गुंडेवाडी संघाने दिलाय. पहिला लोन कुणावरती दिलाय तर याच शिवगंगा क्रीडा मंडळ अलोरे संघावरती दिलाय. म्हणजे लोनची या ठिकाणी या देवाणघेवाण जर केली गेली, जर तुम्ही देखील या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघावरती लोन दिला आता तर आणि तरच तुम्ही या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आगमन करू शकता. म्हणजेच या ठिकाणी गुणांची तर देवाणघेवाण होते, परंतु लोनची देवाणघेवाण होणार का? एका संघाला असा प्रयत्न करायचा की आम्हाला लोन द्यायचा आहे, एका संघाला असा प्रयत्न करायचा की आम्हाला स्वतःवरती लोन घ्यायचा नाही आहे. हे देखील ज्याचं भाकीत कंप्लीट होईल तोच संघ या ठिकाणी जिंकणार आहे. पण कालावधी फार शिल्लक आहे. जर का या ठिकाणी पहिल्या डावात आई विठलाई उंडरेवाडी संघ चांगला खेळ करू शकेल तर दुसऱ्या डावात नक्कीच हा शिवगंगा अलोरे संघ देखील चांगला खेळ करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल. परंतु चांगला खेळ करीत असताना पहिले तर नक्कीच तुम्हाला प्रथम या ठिकाणी जे जास्तीत जास्त अशा प्रकारचे खेळाडू आहेत ना त्यांच्या दिशेने वेग घेणारी चढाई करावी लागेल. कारण तुम्ही आतापर्यंत आयुष्यात जे कबड्डीच्या माध्यमातून शिकलेत, तुमच्या अंगामध्ये जे कबड्डीचं कौशल्य आहे तेच कौशल्य आज दाखवावं लागेल. कारण अभि नाही तो कभी नाही. कारण याच क्षणामध्ये जर पाहिलं तर इथून जिंकणारा संघ जो उद्याच्या रात्रीमध्ये या ठिकाणी सेमीफायनलचा दुसरा सामना खेळण्याकरिता थाटात आणि माटात या ठिकाणी मैदानामध्ये येईल. कारण उद्याचा सुंदर दिवस पाहण्याकरिता तुम्हाला आज सर्वांग सुंदर कामगिरी करावी लागेल आणि तोच संकेत या ठिकाणी करू दाखवतो. 100 अलोरे संघ. अलोरे संघाची या ठिकाणची ही तिसरी चढाई असेल. फार देखील दाखल झालाय, परंतु इथे पहा रिवर्स अँकर होल्ड केला जातोय. डावा कोपराक्षक अनिकेत उंडरेच्या माध्यमातून ही पकड या ठिकाणी केली आहे. मी सांगितलं की या संघात अनेक अँकर होल्ड मास्टर आहेत, परंतु ज्याच्यातील सर्वोत्तम अँकर होल्ड मास्टर जर पाहिलं तर सचिन आहे, त्याच्या बाजूला पाहिलं तर अनिकेत आहे, त्यानंतर संकेत आहे, विशाल आहे, वैभव आहे, दीपेश आहे आणि अनिकेत. अशा प्रकारचे अष्टपैलू खेळ म्हणजे ज्यांना कोणत्याही भूमिकेत कोणत्याही प्लेस मध्ये तुम्ही खेळवा ते त्यांचं उत्तमच देणार. कारण हा संघच आहे सर्वोत्तम. अशा संघाकडे आघाडी आहे. परंतु अलोरे संघ ज्यांनी दमखम पहिल्या स्टार्टिंगला दाखवला होता, परंतु तदनंतर त्यांना तशी कामगिरी करता आलेली नाहीये. परंतु इथे पहा एक उंची, ज्याच्याकडे एक अशा प्रकारची उंची आहे की जो कधीही सामना बदलू शकेल असाच श्रेयस या ठिकाणी आहे. त्याच श्रेयस तर या वेळची नक्कीच ही चढाई या ठिकाणी संपन्न केली जाते. आणि हाच अलोरे संघ देखील पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीचा संघ आहे. कारण या संघातून हे जे छोटे खेळाडू खेळतात, परंतु मोठ्या पटलावरती जर पाहिलं तर काहींना माहीत नसेल, परंतु मी माहिती करून देईल की हा शिवगंगा अलोरे अशा पद्धतीचा संघ होता की त्यांच्यातले आता खेळाडू नाही आहेत. माझ्या मते ते खेळाडू कोणी जिथपर्यंत खेळत नाही, परंतु एक वेळ असा संघ या संघाने गाजवला होता की प्रतीक चव्हाण असेल, नंतर साईराज चव्हाण असेल, तदनंतर या ठिकाणी पाहिलं तर साहिल असेल, ऋषिकेश असेल, असे खेळाडू पर्यंत प्रत्येक स्पर्धेत सेमीफायनल आणि फायनल मध्ये पाहायला भेटायचे. परंतु ते खेळाडू नसताना देखील हे नवीन खेळाडू उभारी देण्याचं काम या ठिकाणी करता येतं. यावेळी देखील पाहिजे आहे इथे पकडीचा प्रयत्न आहे आणि प्रयत्न यशस्वी केला जातोय. तो यशस्वी फार कमी जण या ठिकाणी करतात. असा हा यशस्वी प्रयत्न होताना आम्ही या ठिकाणी पाहिला आहे. तिसरी चढाई एक धोक्याची चढाई या ठिकाणी आहे आणि ती धोक्याची चढाई करीत असताना पाहिलं तर धोका कोणासाठी आहे. आता देखील 16-5. कारण जेव्हा पहिल्या डावाचा खेळ थांबला होता तेव्हा 3-13 पण अशा प्रकारची गुणसंख्या पहिली होती. 10ची आघाडी असताना आघाडी आता वाढवून 11 पर्यंत पोहोचवली जाते. म्हणजेच तुम्ही प्रयत्न करताय की आम्ही ही आघाडी कमी करणार, परंतु प्रतिस्पर्धी संघ अशा प्रकारचा प्रयत्न करतोय की आम्ही ही आघाडी या ठिकाणी वाढवणार आहोत. अशा प्रकारची या ठिकाणी या प्रयत्नाची पराकाष्ठा केली जाते. शेवटची 5 मिनिटे या ठिकाणी घोषित केली जात आहेत आणि 5 मिनिटांचा कालावधी शिल्लक असताना आई विठलाई उंडरेवाडी 16 तर शिवगंगा क्रीडा मंडळ अलोरे 5. 16-5चा एक दर्जेदार पद्धतीचा सामना या ठिकाणी खेळवला जातोय आणि ज्या सामन्याचं भाकीत अशा पद्धतीचं आहे की मधल्या 5 मिनिटांमध्ये कोणत्या तरी एका यशस्वी संघाला आपण परंतु आता
एक अशा प्रकारचा या ठिकाणी हा मुंडेवाडी संघ देखील सज्ज आहे, परंतु उर्वरितल्या कालावधीमध्ये जे आतापर्यंत झाले नाहीये, जे याच्यानंतर होणार नाहीये, असं होईल का? ना भूतो ना भविष्य, ना भूतो ना भविष्य, ज्याचा कोणी विचार केला नाहीये, ज्याचा कोणी विचार करू शकत नाहीये, अशी कामगिरी करावी लागेल. शेवटची 4 मिनिटे या ठिकाणी आहेत. लास्ट 4 मिनिट टू गो. येणारी 4 मिनिटं फार महत्वाची आहेत, कारण प्रत्येकाचं स्वप्न होतं की आम्हाला या स्पर्धेत अंतिम फेरीमध्ये दाखल होता आलं नाही तरी चालेल, परंतु आम्हाला या स्पर्धेत अशा 2 संघांची स्वप्नाची पूर्ती झालेली आहे, स्वप्नपूर्ती झालेली आहेत. ते म्हणजेच यजमान बहिणी भवानी धपटणे आणि जय हनुमान खेळडी शिपरवाडी, परंतु तिसरा संघ देखील तिथपर्यंत वाटचाल करतोय. 17-5 12 गुणांची आघाडी, 12 वाजून गेलेली आहेत, परंतु आघाडी पहा, 12ची आघाडी 13 मध्ये या ठिकाणी कन्वर्ट केली जाते. अनिकेतने हा गुण प्राप्त केलेला आहे. 18 विरुद्ध 5 ची या ठिकाणी ही लढत असेल, परंतु इथे पहा शेवटची 3 मिनिट या ठिकाणी आहेत आणि 3 मिनिटांनंतर पुन्हा एकदा मी सांगितले इथे इतिहास अशा पद्धतीचे 2 होऊ शकतात. जर मुंडेवाडी संघ इथे सेमीफायनल मध्ये दाखल झाला, मुंडेवाडी संघ इथे चॅम्पियन झाला, तर याच मैदानावरती 2 वर्ष फायनल जिंकण्याचा विक्रम ते करू शकतात. जर याच्यानंतरच्या सामन्यात कळंबचे संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाला, कळंबचे संघ या स्पर्धेत चॅम्पियन झाला, तर सलगच्या 2 स्पर्धेत चॅम्पियन होण्याचा विक्रम ते देखील या ठिकाणी करू शकतात. परंतु उद्याच्या सत्रात खऱ्या अर्थाने पाहिलं तर संकेत उमासरे विरुद्ध आदित्य गजमल, एक डावा चढाईपटू आणि एक डावा मध्यरक्षक, ही मात्र फार दर्जेदार लढत होणार आहे. परंतु त्या अगोदर आजच्या दिवसातील हा पहिला क्वार्टर सेमीचा सामना आहे. 18 विरुद्ध 6 काही मिनिटे या ठिकाणी शिल्लक असतात आणि ते तो सामना पाहण्याकरिता उद्या हजारोंची गर्दी होईल. शेवटची 2 मिनिटे आहेत, लास्ट मिनिट, लास्ट मिनिट आहे, शेवटच्या 2 मिनिटांचा कालावधी आहे. आणि पाहिलं तर एक संघ जो जास्त गुणांनी आघाडीवरती आहे, कारण प्रत्येकाचं म्हणणं असं असतं की आमचा संघ जिंकला पाहिजे. त्याचे सर्व या ठिकाणी पाहिलं तर खेळणारे 7 आहेत, परंतु बघणारे 70 आहेत आणि ते वाट पाहतात की आमचा संघ इथून जिंकणार का. शेवटचं 1 मिनिट आहे, परंतु आता तुकारामजी उंडरे 99 हा तुमच्या दिशेने वळलेला आहे. 19 विरुद्ध 6 अशी लढत आहे आणि काही सेकंद तुमची शिल्लक आहेत, त्याच्यानंतर नक्कीच सर्वत्र ऑनलाईन रित्या 6 ची लढत काही सेकंदापर्यंत या ठिकाणी पोहोचते आणि माझ्या मते याच्यानंतर पंचांचा निर्णय फार महत्वाचा आहे. टाळ्यांचा गजर देखील होईल. चालू सामना या ठिकाणी संपतोय आणि आजच्या दिवसातील पहिला